आयुष्यात कायम तंगीच पाहिलेल्या माणसाला एकदम इतके पैसे मिळाले की सांभाळता येत नाही. बंगला बांध, दागिने घालून मिरव, गाड्या घे, धूमधडाक्यात लग्न कर, दारू जुगारात उडव, असे नसते चाळे करून तो सगळं गमावून बसतो. पण सुदैवाने मी बहुतेक नोकऱ्या फायनान्स क्षेत्रातील कंपन्यातच केल्या होत्या. शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात नियोजनबद्ध दीर्घकालीन गुंतवणूक केली तर माझे लाखांचे कोटी आणि पुढे कोटींचे दशकोटी होतील हे मला चांगलंच ठाऊक होतं. म्हणून कुठल्याही प्रलोभनांना न भूलता मी 90% रक्कम पद्धतशीरपणे इन्व्हेस्ट केली. आईच्या हट्टापायी थोडेफार दागिने बनवले. घरच्यांनी आता माझ्यासाठी वधू संशोधन सुरू केलं होतं. माझ्या आर्थिक सुबत्तेची चर्चा आसपासच्या गावागावातून होऊ लागल्याने बरीच स्थळं चालून येऊ लागली. चांगल्या शिकलेल्या सुस्वरूप घरंदाज मुलींचे आई वडील वाड्यावर भेटायला येऊ लागले. ज्यांना एखादा मूर्खच नकार देईल अशा देखण्या मुलींची स्थळे मी नाकारू लागलो. खरं तर नाकारण्यासारखं त्यांच्यात काहीच वाईट नसायचं, पण जिला पाहताच काळजाच्या वेणेची तार झंकारली जाईल अशी अजून भेटत नव्हती. या अमावस्येला बायंग्याकडे मनाजोगी बायको भेटावी म्हणून आग्रह करावा असं ठरवलं. पण त्याची मागणी ऐकून चाटच पडलो. त्याने चक्क एक मोठी बादली भरून किरव्यांची मागणी केली. दररोज गावणाऱ्या समुद्र किंवा खाडीतील कुर्ल्या नकोत, पर्ह्यातील काळ्या पाठीच्या किरव्याच हव्यात असा त्याचा हट्ट. पाऊस जाऊन 3-4 महिने लोटलेले, सर्व पर्हे कोरडे पडलेले, मळ्यातलं भात कापून जमीन ऊन खात पडलेली, किरव्यांचा हंगाम कधीच ओसरलेला. तरी मी कायम नदीवर असणाऱ्या 1-2 घोरप्यांना जाऊन भेटलो. छा, आत्ता कंच्या किरव्या, त्यांचा हंगाम सरला. खोल बिलात पुढच्या मिरगाची वाट बघत झोपल्या असतील त्या, नाही गावायच्या. रात्री मासं धरताना एकात दुसरी वाट चुकलेली चुकार किरवी गावते, पण बादलीभर गावना म्हणजे भाद्रपदात आंब्याचो घड शोधण्यासारखा असा. मी हात हलवत वाड्यावर परतलो. अमावस्येला फक्त 2 रात्री उरलेल्या. याआधी कधीच बायंग्याची मागणी अर्धवट राहिली नव्हती. या वेळेला त्याला हवा तसा नैवेद्य देऊ शकलो नाही तर काय होईल. मी किरव्या शोधतोय ही बातमी एव्हाना गावातल्या बऱ्याच जणांना समजलेली. वरच्या वाडीतील बाबरू मला आमच्या मळ्यात भेटायला आला. म्हणाला, मी तुम्हाला बादली भर काय 2 बादल्या काळ्या पाठीच्या किरव्या आणून देईन, पण 5,000 रुपये लागतील. कधी हव्यात बोला. 5 काय 10,000 देईन, पण कुठून आणशील तू, मी अविश्वासाने विचारलं. माझा एक मित्र राहतो आंबवली गावात. त्याचा खेकडा शेतीचा व्यवसाय आहे. ऑल सीझन किरव्या असतात त्याच्याकडं, त्या तरुणाने हसत म्हटलं. मी आनंदाने खिशातले 1,000-1,500 त्याच्या हातात ठेवत म्हटलं, उद्या रात्री 10 पर्यंत इथेच आणून दे किरव्या, बाकीचे पैसे तेव्हाच देतो. तो तरुण मान डोलवत वाटेला लागला. आईबाबांना कळू न देता दर अमावस्येला बायंग्याला नवनवा नैवेद्य देणं कठीण होत चाललेलं, पण कसं बसत जमवत होतो. पुढे लग्न वगैरे जमलं तर आणखीच कठीण होणार होतं. म्हणून नव्या जमिनीत एक टुमदार घर बांधायचं. आईबाबांना आणि नव्या नवरीला घेऊन तिथेच संसार थाटायचा. वाड्याचा उपयोग गोदामासारखा करायचा, म्हणजे कुणाला काही कळणार नाही. आणि दर अमावस्येला बायंग्याची पूजाही निर्विघ्नपणे पार पाडता येईल असा विचार मळ्यातील कातळावर बसून करत होतो. 9:30लाच इथे पोचलेलो. मला यायला उशीर होईल, तुम्ही जेवून झोपा असा निरोप आईला दिला होता. सोबत बाईक आणली होती, मागच्याच महिन्यात घेतलेली, नवी कोरी. बाबरूने किरव्या आणून दिल्या की मागे बांधायच्या आणि पटकन घर गाठायचं. परंतु 10:15 वाजून गेले तरी त्याचा पत्ता नव्हता. ते बाबरू 1 नंबर बेवडा हाय, पैसा द्यायलाच नको होतं तुम्ही त्याला, आमच्या मळ्यात काम करणारा इसन्या जाता जाता म्हणाला. माझ्या पोटात एकदम खड्डाच पडला. बाबरूने किरव्या आणून दिल्या नाही तर बायंग्याला काय नैवेद्य दाखवू, तो संतापला तर काय करेल, चिंता वाटू लागली. आभाळात चंद्र नसल्याने मिट्ट काळोख पडलेला. रातकिडे आपली ड्युटी पूर्ण निष्ठेने बजावत होते. मळ्यापलीकडच्या रानातून कोल्हेकुई अधूनमधून ऐकू येत होती. गार वारा वाहत असलेला आणि मी भूतासारखा एकटाच कातळावर बसलेलो. 11:15 वाजून गेले. खरंच बाबरूने धोका दिला की काय? पण तेव्हाच वाटेवर फटफटीचा आवाज ऐकू आला. दिवेही चमकताना दिसले. तो बाबरूच असावा. माझ्या जीवात जीव आला. माफ करा साहेबानू, गाडी बंद पडली होती घाटात, म्हणून थोडा उशीर झाला. बाबरू मागे बांधलेलं पोतं काढून माझ्या गाडीवर ठेवत म्हणाला.
ठीक आहे, मी तुटकपणे म्हटलं आणि पैसे मोजू लागलो. एक विचारू का साहेब, एवढ्या किरव्याचं काय करणार तुम्ही? त्याने भुवया उंचावत विचारलं. मला या प्रश्नाची अपेक्षा नव्हती. मी गोंधळलो. एक प्रकारचं खत करून बघायचं आहे. मी जे सुचलं ते उत्तर दिलं. तुम्ही पण काय कराल नि काय नाही ते सांगता यायचं नाही. उगीच वय तुमच्या मल्यात एवढा बंपर टामेटू लागलेला, बाबरूने बाईकला किक मारत म्हटलं. तो गेल्यावर मीही पटकन घरी पोचलो. आईला मागचं दार उघडच ठेवायला सांगितलं होतं. वळवळणाऱ्या किरव्यांचं पोतं घेऊन अडगळीच्या खोलीत गेलो. दिवा लावला. पोतं एका मोठ्या बादलीत ओतलं. काळ्या पाठीच्या किरव्यांचा पाऊस पडला. काही बादली बाहेर पडून इतस्ततः तुरू तुरू धावू लागल्या. खोलीत एकाएकी धूर पसरला. मी लगेचच बाहेर आलो. दार बंद केलं आणि पाठ टेकून बसलो. मनात एकच विचार, हे बांग्या, यावेळी मोठ्या मुश्किलीने तुझी इच्छा पूर्ण केली आहे. आता तू सुद्धा माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर. आतून कडाकड नांगी मोडल्याचे आवाज ऐकू येऊ लागले. बांग्या किरव्यांचा फन्ना उडवत असावा. त्या रात्री मी किरव्या घेऊन घरी येताना एक सावली अंतर राखून माझ्या मागे येत होती. या बिनहंगामी बादलीभर किरव्यांचं मी नेमकं काय करणार याचं कुतूहल त्याला शांत बसू देत नव्हतं. ती सावली म्हणजे इतर कोणी नसून बाबरू होता. माझं मुंबई सोडून गावी येणं, अचानक झालेली भरभराट, त्याचवेळी वाडीतील इतरांचं देशोधडीला लागणं आणि अमावस्येच्या रात्री किरव्यांसाठी कासावीस होणं, या सगळ्यामागे काहीतरी गूढ लपलंय याचा वास त्याला आला होता. आणि जोपर्यंत हे रहस्य उलगडत नाही तोपर्यंत तो माझा पिच्छा काही सोडणार नव्हता. बिनहंगामी किरव्यांच्या नैवेद्याने मात्र कमालच केली. अमावस्येनंतर अवघ्या 2च दिवसांनी एक स्थळ चालून आलं. मुलगी नक्षत्रासारखी सुंदर होती. शिकलेली, शेजारच्याच गावातील हायस्कूलमधील शिक्षिका. वय 25. मितभाषी, लाघवी, मनमिळाऊ. तिला पाहताच माझ्या काळजातील वीणा झंकारली. मी होकार दिला. तेव्हाच किर्लोस्कर कंपनीला परदेशात एक फार मोठं इंजिनिअरिंग कंत्राट मिळालं आणि त्यांच्या शेअर्सचे भाव आठवडाभरात दुपटीहून अधिक वाढले. त्यासोबत माझी गुंतवणूक सुद्धा. मी करोडपती झालो. मग काही समभाग विकून आमच्या जुन्या वाड्यापासून जवळच एक बंगला विकत घेतला. व्यवसायात नुकसान झाल्याने फार हौशीने बांधलेला हा बंगला पाटलांनी मला जवळपास अर्ध्या किमतीत विकला. आम्ही संसार तेथे हलवला. लग्न सुद्धा या नव्या वास्तूत करायचं ठरलं. फार वेळ वाया न दवडता शुभ मुहूर्त शोधला गेला आणि बांग्याला किरव्यांचा नैवेद्य दाखवल्यापासून 2 महिन्यांच्या आतच मी विवाहबद्ध झालो. आता कशाचीच कमी नव्हती. सुख म्हणजे काय ते आयुष्यात प्रथमच उपभोगत होतो. मध्ये 2 अमावस्या येऊन गेल्या, पण त्यावेळी बांग्याची मागणी एवढी काही कठीण नव्हती. लग्नानंतर अनुष्काला मी पहिल्यांदाच वाड्यात घेऊन आलो. आमच्या पिढीजात देवांचं वास्तव्य अजूनही याच वाड्यात होतं, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. ते झाल्यावर नव्या नवरीच्या उत्साहात तिने पूर्ण वाडा फिरून पाहिला आणि अखेर अडगळीच्या खोलीपर्यंत पोचली. तिथलं कुलूप पाहून तिने विचारलं, इथे काय आहे? काही नाही, उगाच आपली अडचण. एकदा विंचू डसला होता तिथे बाबांना, तेव्हापासून बंदच असते ती खोली. मी फेक मारली. तिचं समाधान झालं असावं. तिने पुढे फार काही विचारलं नाही. आत बांग्या त्याच्या शहाळ्यात झोपलेला असेल असं मला वाटलं होतं, परंतु तो आपल्या अमानवी डोळ्यांनी आम्हाला वाडाभर फिरताना, खिदळताना, एकमेकांना चोरटे स्पर्श करताना पाहू शकत होता. बांग्याबद्दल कधीच कुणाला सांगायचं नाही अशी अट नसती तर आम्ही दोघांनी त्याला लोटांगण घातलं असतं, कारण माझ्या आयुष्यात हे सुखाचे दिवस त्याच्यामुळेच तर आले होते. एकाएकी आमच्या अख्ख्या वाडीला काय झालं होतं कुणास ठाऊक. दर आठवड्याला एकतरी वाईट बातमी मिळायचीच. कुणाची आमराई जळून खाक झाली तर कुठे घरातल्या करत्या सवरत्या पुरुषाला हृदयविकाराचा झटका आला. कुणाचा नातू नदीच्या डोहात बुडून दगावला तर कुणाचा मुंबईत राहणारा कमावता लेक अपघातात सापडून मेला. पूर्ण वाडीवर अवकळा पसरली होती. एकामागून एक विघ्नांचा ससेमिरा पाठी लागलेला. आर्थिक स्थितीही डबघाईला आलेली. एक आमचं घर सोडलं तर सर्वांवर शनीची वक्रदृष्टी पडलेली. माझ्या भरभराटी मागे बांग्याचा हात आहे हे मला चांगलंच ठाऊक होतं, पण इतरांची दुरावस्था का झाली हे मात्र कळेना. आम्ही सगळ्यांच्या दुःखात सामील व्हायचो. जवळपास दर महिन्याला वाडीतील 1-2 जण तरी दिनवाण्या चेहऱ्याने बाबांजवळ पैसे मागायला यायचे. त्यांची अडचण आणि निकड लक्षात घेऊन बाबा त्यांना बिनव्याजी कर्ज द्यायचे. मी काही विचारायचो नाही.
या मदतीच्या बदल्यात लोकांचे आशीर्वाद मिळू देत आणि माझ्या जन्मदात्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभू देत एवढंच मागणं असायचं. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा.